वसईकर नेहमी पाण्याच्या प्रश्नावर जागृत होता, जागृत आजही आहे. नंतर हळूहळू आली नगर परिषद, तोपर्यंत ठीक होतं. आणि आज महापालिका आणि त्याला विकासाचे जे नियम लागू झाले, जो डेव्हलपमेंट प्लॅन आणि वाढीव FSI जो मंजूर झाला, त्यातून हा पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला. तो प्रश्न शहरासाठी आहे आणि स्थानिकांसाठी तर अजूनही मोठा आहे. कारण त्यांना आजतागायत शुद्ध पिण्याचं पाणीच मिळालेलं नाही. आणि विहिरी ज्या आहेत त्या एप्रिल-मे महिन्यामध्ये त्याचं पाणी इतकं क्षारयुक्त होतं किंवा त्या किंबहुना खाऱ्या होतात किंवा किंबहुना विहिरीचं पाणी पूर्णतः आटलं जातं. म्हणजे आता पूर्वपट्टीमध्ये पाण्याचे टँकर मागवावे लागतात किंवा लोक पाण्याच्या टँकरमध्ये भांडी भरायला फिरताना आपल्याला दिसतात. हा इतका गंभीर प्रश्न माझ्या मते राजकीय पक्ष आणि राजकीय नेते यांच्यातल्या वादामुळे हा प्रश्न वसईत निर्माण झाला. म्हणजे वसईकर बहुजन विकास आघाडीला साथ देत नाही, हितेंद्र ठाकूरांना भूमिपुत्र साथ देत नाही, मग त्यांना ठेवायचं पाण्यापासून वंचित.